पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। आज सगळ्या स्टॉपला भेटलो. सगळ्या स्टॉपला भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेतल्या. पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या पत्रकार बांधवांचे तोच मुद्दा होता. वारकऱ्यांकडून जास्त पैसे जास्त पैसे घेत नाही, कारण आमची एक महत्त्वाची सोय आहे. आता रेल्वे रिक्षाने गेली तरी मागील 8 दिवसापासून पंढरपूर शहरात RTO विभागाकडून रिक्षांवर होणाऱ्या कारवाईचा मुद्दा मोठ्या चर्चेत असून सदर कारवाई आता थांबली असून RTO विभागाचे अधिकारी रिक्षा चालकांशी संवाद साधत त्यांना नियमानुसार भाडे आकारणीसह विविध नियमांचे पालन करावे असे आवाहन करताना दिसून येत आहे। सोमवारी समाजसेवक बाबा चव्हाण, समाजसेवक संतोष बंडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून अडचणी मांडल्या होत्या। तर जिल्हाधिकारी हे पंढरपुरात आले असता त्यांच्यासाठी आलेल्या रिक्षा चालकांशी संवादही साधला। पुढील काळामध्ये आपण नियम पाळले तर कोणतीही कारवाई होणार नाही, वारकऱ्यांची कोणतीही फसवणूक अथवा जास्तीच्या भाड्यासाठी अडवणूक झाली नाही पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळाला दिल्या। मात्र पंढरपुरात एकीकडे रिक्षा चालकांवरील कारवाई जशी चर्चेत आली आहे तसेच दुसरीकडे रिक्षा चालकांकडून स्थानिक नागरिकांना तसेच भाविकांना आकारण्यात येणारे जास्तीचे भाडे, काही रिक्षा चालकांकडून प्रवाशांना व शहरातील नागरिकांना मिळणारी उद्धट वागणूक याचीही चर्चा पंढरपुरात मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे। आता या सर्व बाबी लक्षात घेत जिल्हाधिकारी, RTO अधिकारी आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांची एकत्र बैठक घेऊन याबाबत संवाद आणि नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा बडगा या माध्यमातून मार्ग काढला जाईल अशी शक्यता आहे। यात्रा काळात याबाबत काय दक्षता घेतली जाणार याचीही माहिती काल जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली आहे। द्यायला नाही पाहिजे। दोन्ही विषय मी आता शक्तीने मी सांगणार आहे। त्या व्यतिरिक्त RTOचं मी सांगितले, कोणतेही वाहनांनी, कोणतेही रिक्षा वाहनांनी माझा वारकरीकडून 1 रुपये सुद्धा एक्स्ट्रा देता कामा नाही। आम्ही फ्लाइंग स्क्वॉड अकाउंट करणार आहे, मी सुद्धा रँडमली फिरणार आहे मला, आणि जे कोणी रिक्षातून उतरणार, जे कोणी रिक्षातून चढणार आहे त्यांचं आम्ही लक्ष ठेवणार आहोत। याच्यामध्ये कुठेही लक्ष आलं की जास्त दराने कोणीतरी घेत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, ठीक आहे, आणि लायसन्स कॅन्सल करण्यापर्यंत आम्ही जाणार आहे।